वर तुम्ही इंद्रजित सरांच्या खोट्या सह्या घेतल्या होतात ना? या पेपर्सच्या जोरावरतीच तुम्ही आम्हाला एवढा दिवस मास दाखवत होता. आता ती मास दाखवण्याची वेळ संपली. हे सगळं काय आहे? विक्रांत, राणी काय म्हणते? रत्नाई, आता हे काहीच बोलणार नाही. नाही बोलतील पण कुठल्या तोंडाने ना? पण कोर्टात यांना बोलावंच लागेल. मी बोलतं करेन यांना. पेपर्स तुझ्याकडे कसे आलेत? मी दिले. मालती आई, तुम्ही? हो, मीच दिले पेपर्स. बाप काकी, हे सगळं काय चालू आहे आम्हाला कळेल का प्लीज? अरे अजित, विक्रांत आणि उर्मिलाला आमचं घर फोडायचं होतं. त्यांना मालतीनं त्यांच्या बाजूने करायचं होतं. आम्ही भासवलं. मालती त्यांच्या बाजूने येते. काकी म्हणजे तुम्ही? मी तुमच्या सोबत कधीच नव्हते. राणीला पेपरला जाता येऊ नये म्हणून तिचा हात मोडायची आयडिया मला या उर्मिलाने दिली होती. काय? हो, आणि मी सुद्धा हिच्या बोलण्यात आले आणि रागाच्या भरात खरंच त्या राणीच्या मागावर गुंड पाठवलं. काकी आहो, तुम्ही असं कसं केलं? नाही, चुकलंच ना माझं. पण मी तरी काय करणार? यांनी कान भरले होते ना माझे, त्यामुळे मी हे सगळं केलं खरं. पण नंतर माझंच मन मला खात राहिलं आणि देवाच्या कृपेने इंद्रा नेमका तिथे आला आणि मी त्याला जे काही घडलं ते सगळं सांगून टाकलं. की तिला पेपरला जाऊ देऊ नका. काय? आणि बहुतेक तिचा पाऊस विसरून गेलीये. म्हणजे त्या दिवशी इंदिरा भाऊजी जे धावत पळत गेले ते पाऊच राहिलं होतं म्हणून नाही. पाऊस निमित्त आईने मला सगळं आधीच सांगितलं होतं. पण जोपर्यंत मी राणीजवळ पोहोचलो तोपर्यंत तिच्यावर अटॅक झालेला होता. तिच्या हाताला जखम झाली होती. शेवटी मी राणीचा रायटर बनलो आणि आम्ही दोघांनी मिळून राणीचा पेपर कंप्लीट केला. पोरानो, तुम्ही दोघे एकत्र आल्यावर काय करू शकता हे जगाला दाखवून दिलेत. हे यश तुमच्या दोघांचं आहे. प्रत्येक अडचणीवर तुम्ही एकत्र येऊन मात केलीत म्हणून राणी पास झाली. आणि नुसती पास नाही झाली तर भारतात पहिली आली ती. विक्रांत, भले तुम्ही राणीच्या हाताला दुखापत केलीत, पण इतकंच तुमच्या मनासगळं घडलं. पण त्यानंतर खरा प्लॅन सुरू झाला. मालती मॅडमने जे काय केलं त्याच्याविषयी त्यांच्या मनात इतकी खंत होती की त्या लगेच आमच्या प्लॅन मध्ये सामील झाल्या.
आता घरी गेल्यावरती तुम्ही आणि इंद्रजित सरांनी सगळ्यांसमोर खूप मोठा वाद घालायचा आणि त्यानंतर मालती मॅडम तुम्ही आपलं हे घर सोडून त्या मोठ्या घरात म्हणजेच बंगल्यात राहायला जायचं परत. मग आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते ऐकलं आणि लगेच